दंडवत प्रणाम. मी महानुभावपंथी अमर आपलं स्वागत करतो नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर चिंतन करणार आहोत, जो आजच्या काळाची मोठी गरज आहे. आजच्या तरुणांसाठी महानुभावपंथ नेमकं काय सांगतो? तरुणपण म्हणजे केवळ शक्ती नाही, तर ते स्वप्न, ध्येय आणि जीवनाला योग्य दिशा देण्याचा सर्वात महत्वाचा काळ असतो. या वयात घेतलेले निर्णय तुमचे संपूर्ण आयुष्य घडवतात. पण आजचा तरुण एका वेगळ्या संघर्षातून जात आहे. बाहेरून तो मजबूत दिसतो, पण आतून अनेकदा अस्वस्थ असतो. मनात भविष्याबद्दल चिंता आणि स्वतःची ओळख शोधण्याची धडपड असते. अशा वेळी महानुभावपंथाचा मार्ग एक प्रकाश किरणासारखा काम करतो. महानुभावपंथ तरुणांना संसार सोडायला सांगत नाही, तर तो तरुणांना संसारात राहून सत्याने जगायला शिकवतो. हा मार्ग सांगतो की जीवन जगा, पण परमेश्वर विसरू नका. ध्येय ठेवा, पण अहंकार ठेवू नका. यश मिळवा, पण नम्रता सोडू नका. आजचा तरुण मोबाईलच्या जगात इतका हरवला आहे की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्याचे मन सतत बाहेर धावत असते. विचारांना स्थिर व्हायला वेळच मिळत नाही आणि म्हणूनच मन थकलेले असते. महानुभावपंथ सांगतो की मनाला स्थिर ठेवण्यासाठी दररोज काही क्षण नामस्मरण करा, कारण नामस्मरण मनाला खरी दिशा देतो. बंधूंनो, आज अनेक तरुण तुलनेत अडकले आहे. तो काय करतो, त्याने किती कमवले, या विचारात आपण आपला स्वतःचा आनंद हरवून बसतो. महानुभाव मार्ग सांगतो की स्वतःला ओळखा, इतरांशी तुलना करू नका. परमेश्वराने प्रत्येकाला वेगळे बनवले आहे. तुमची खरी किंमत तुमच्या पैशाने नाही, तर तुमच्या चरित्राने ठरते. तरुणपणात थोडे यश मिळाले की अहंकार सहज येतो. मन म्हणते मी सर्व काही करू शकतो, पण अहंकार हा आध्यात्मिक प्रगतीचा सर्वात मोठा अडथळा आहे. जो नम्र असतो तोच खरा मोठा असतो आणि तोच परमेश्वराच्या जवळ असतो. आज तरुणांकडे माहिती खूप आहे, पण योग्य मार्गदर्शन कमी आहे. तरुणपणात वाईट सवयी आणि वाईट संगत सहज लागते, ज्यामुळे जीवन चुकीच्या दिशेने जाते. महानुभावपंथ सांगतो की जशी संगत तसे जीवन. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा, चांगले ग्रंथ वाचा आणि आपले मन शुद्ध ठेवा. नामस्मरणासाठी कोणत्याही मोठ्या जागेची किंवा वेळेची गरज नसते. चालताना, बसताना किंवा काम करताना मनात परमेश्वराचे नाम घ्या. यामुळे हळूहळू तुमचे विचार बदलतील आणि पर्यायाने तुमचे जीवन बदलेल. व्यवहारात ध्येय ठेवा आणि आत्म्यात परमेश्वर ठेवा. हे दोन्ही एकाच वेळी शक्य आहे. अपयश हा जीवनाचा भाग आहे, त्यामुळे खचून जाऊ नका. प्रत्येक घटना ईश्वराच्या इच्छेने होते असे मानून धैर्य ठेवा. चारित्र्य तरुणांचे सर्वात मोठे धन आहे. पैसा हरवला तर पुन्हा कमवता येतो, पण चारित्र्य हरवले तर सर्व काही हरवते. सत्य, प्रामाणिकपणा, नम्रता आणि करुणा हेच खरे गुण आहे. जर तरुणपणात आपण महानुभाव मार्ग स्वीकारला तर संपूर्ण जीवन पवित्र होते आणि मनाला खरी शांती मिळते. म्हणूनच आजपासून एक छोटा संकल्प करा. दररोज काही क्षण ईश्वराचे स्मरण करा आणि सत्याने जगा. याच मार्गात जीवनाचे खरे यश आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर इतरांनाही शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्री चक्रधर. दंडवत प्रणाम.